10वीच्या परीक्षेत अत्युच्च मार्क मिळवून तुम्ही आता 11वीला प्रवेश घेणार आहात. तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आता तुम्हाला 11वीच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू करायची आहे. पण आता ही 11वीची जी प्रवेश परीक्षा आहे, त्या प्रवेश परीक्षेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, परीक्षा कशा प्रकारे कंडक्ट केली जाईल, त्यानंतर या परीक्षेचं स्वरूप कसं असेल, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूयात CET बद्दलची डिटेलमध्ये माहिती. आधी आपण परीक्षेचं स्वरूप कसे असेल याबाबत माहिती घेऊ. इयत्ता 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा असणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक आहे. इयत्ता 11वी प्रवेश परीक्षेसाठी ही राज्य मंडळाच्या 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. CET ही 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. ही परीक्षा 100 गुणांची असेल आणि या परीक्षेचा कालावधी हा 2 तासांचा असेल. सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका 8 माध्यमांमधून उपलब्ध असेल. विद्यार्थ्याने सदर परीक्षेचा आवेदनपत्रामध्ये नोंदवलेल्या माध्यमानुसार त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. CET ही ऑफलाईन स्वरूपाची असेल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स या प्रकारामधले असतील. आता आपण परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, विषय, माध्यम व अभ्यासक्रम ही सामायिक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या 10वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या 4 विषयांच्या अभ्यासक्रमाच्या वर आधारित असेल. त्या मार्कांचं विभाजन आपण पाहूयात. इंग्रजी 25 गुण, गणित भाग 1 व 2 25, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 25, सामाजिक शास्त्र, इतिहास व भूगोल 25 अशी एकूण 100 गुणांची परीक्षा असेल. सदर परीक्षा इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू आणि हिंदी या माध्यमांमधून घेण्यात येईल. विद्यार्थ्याने अर्ज भरताना त्याचे जे माध्यम निवडले असेल त्यानुसार त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल. सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्याला पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांचे प्रश्न हे इंग्रजी भाषेतून असतील व सामाजिक शास्त्र या विषयाचे त्याने निवडलेल्या माध्यमानुसार प्रश्न असतील. या ऑफलाईन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असेल. 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी निश्चित केलेल्या 4 विषयांच्या अभ्यासक्रमाबाबत आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सन 2020-21 यासाठी विषयनिहाय 25% अभ्यासक्रम वगळण्यात आलेला आहे. CET परीक्षेसाठी सदर वगळलेल्या भागावर आधारित प्रश्न समाविष्ट नसतील. आता आपण आवेदनपत्र सादर करणे म्हणजेच अर्ज करण्याबाबतचे नियम अभ्यासणार आहोत. 11वी CET ही पूर्णपणे वैकल्पिक किंवा ऐच्छिक स्वरूपाची असल्याने या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज सादर करणे गरजेचे आहे. सदर आवेदनपत्र भरण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 10वीमध्ये विद्यार्थी ज्या मंडळामार्फत प्रविष्ट झालेला आहे ते मंडळ त्याने निवडायचे आहे आणि त्यानंतर सगळ्या सूचना ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत आणि त्या सूचना वाचल्या म्हणून टिक करायची आहे. मंडळाची अधिकृत वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. राज्य मंडळामार्फत सन 2021 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतली माहिती आपण पाहू. विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव प्रविष्ट करायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर इतर माहिती आपोआप तुम्हाला दिसणार आहे आणि जर तुमचा ईमेल ID जर असेल तर तो तुम्ही ईमेल ID सुद्धा नोंदवू शकता. विद्यार्थ्याने जर सेमी इंग्रजी हा पर्याय निवडला तर त्याला इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचे प्रश्नपत्रिका ही इंग्रजीमधून असेल व तुम्हाला सामाजिक शास्त्र या विषयासाठी माध्यम निवडायचे आहे.
त्यानंतर विद्यार्थ्याला त्याचे परीक्षा केंद्र निश्चित करायचं आहे. मग त्याने त्याच्या सध्याच्या निवासस्थानाचे किंवा त्याच्या कायमस्वरूपीच्या पत्त्याच्या जवळचे केंद्र निवडायचे आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याला आवेदनपत्र सादर म्हणजेच सबमिट करायचे आहे व त्यानंतर या विद्यार्थ्याने सादर केलेल्या आवेदनपत्राची एक प्रिंट जतन करून ठेवायची आहे. राज्यमंडळामार्फत 10वीची परीक्षेचे फॉर्म भरलेला असल्यामुळे 11वी CET-साठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आता आपण अन्य मंडळामार्फत तसेच राज्य मंडळामार्फत माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कशा प्रकारे सादर करायचा याबद्दल माहिती पाहू. विद्यार्थ्याने सर्व माहिती बिनचूक भरावी. विद्यार्थ्याला CET परीक्षेसाठी माध्यम निवडण्यासाठी विकल्प देण्यात आलेला आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेप्रमाणे त्याने माध्यम निवडायचे आहे. विद्यार्थ्याने जर सेमी इंग्रजी हा पर्याय निवडला तर त्याला इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय या विषयांचे प्रश्न हे इंग्रजी माध्यमातून असतील व उरलेल्या विषयांचे प्रश्न हे त्याने निवडलेल्या माध्यमामध्ये त्याला पाहायला मिळतील. विद्यार्थ्याला त्याचे जवळचे परीक्षा केंद्र निवडायचे आहे आणि ओळख पडताळणीसाठी त्याला फोटो ID, मग ते शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड तुमच्या संगणक प्रणालीला अपलोड करणे गरजेचे आहे. त्यांनी आवेदनपत्रात दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करावा. तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करावीत. तसेच तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी संगणक प्रणालीवर अपलोड करायची आहे व त्यानंतर सदर फॉर्म सबमिट करायचा आहे व या आवेदनपत्राची एक प्रिंट काढून आपल्याकडे व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी मंडळाने विहित केलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. मात्र स्टेट बोर्डमधून 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र सन 2021 पूर्वी राज्य मंडळातून 10वीची परीक्षा उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेले विद्यार्थी CBSE, ICSE, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाने विहित केल्याप्रमाणे ₹178 शुल्क उपलब्ध करून दिलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक राहील. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग या तत्सम पर्याय उपलब्ध करून दिले जातील. त्यापैकी एका पर्यायाद्वारे शुल्क भरावे लागेल. विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र देण्यासाठी विद्यार्थ्याने निवडलेले परीक्षा केंद्र याचा विचार केला जाईल. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या तालुक्यामधून सदर परीक्षार्थी प्रविष्ट होणारे विद्यार्थी संख्या विचारात घेऊन त्या तालुक्यासाठी मंडळामार्फत परीक्षा केंद्र निश्चित करणार आहे. त्यापैकी एक केंद्र विद्यार्थ्याला देण्यात येईल. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जाईल. सदर प्रवेशपत्र विद्यार्थ्याने डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना विचारात घेऊन विद्यार्थ्याने परीक्षेस प्रविष्ट व्हावे. प्रवेशपत्रावरील माहिती सदोष असल्यास अथवा फोटो नसल्यास माहिती पुस्तिकेमध्ये दिलेल्या सूचनांचे वाचन करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी. CET परीक्षेचे आयोजन मंडळाने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांवर करण्यात येईल. CET परीक्षा 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीमध्ये घेण्यात येईल. CET परीक्षेसाठी विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर 1 तास आधी उपस्थित राहावे लागेल. तसेच कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन विद्यार्थ्याला करावे लागेल. परीक्षा केंद्रावर व परीक्षेदरम्यान सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास विद्यार्थी निर्धारित शास्तीस प्राप्त राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मागणीनुसार लेखणी किंवा जादा वेळेची सवलत देण्यात येईल. CET परीक्षेसाठी OMR आधारित उत्तरपत्रिका असेल व परीक्षेनंतर विद्यार्थ्याला
त्याने नोंदवलेल्या उत्तरांची एक कार्बन प्रत त्याच्यासोबत नेता येईल. उत्तरपत्रिकेमध्ये 1 ते 100 प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी प्रत्येक क्रमांकासमोर ABCD असे 4 पर्यायांचे गोल देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्याला या 4 पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे, उत्तर म्हणून निवडायचा आहे व तो व्यवस्थित ठळक करायचा आहे. अर्धवट भरलेला, खडाखोड केलेला किंवा एकापेक्षा जास्त गोल केलेले किंवा गोलात अंक अथवा तत्सम मजकूर नमूद केलेले असल्यास ते उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही, त्यासाठी गुणदान केले जाणार नाही. OMR आधारित उत्तरपत्रिका असल्यामुळे त्या उत्तरपत्रिकेची घडी घालू नये किंवा चुरगळू नये किंवा अन्य कोणत्याही कारणाने ती खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी, म्हणजेच काळजी घ्यावी. उत्तरे लिहिण्यापूर्वी जर तुम्हाला काही कच्चे काम करायचे असेल तर ते दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिलेल्या पानावर कोऱ्या जागेचा वापर करावा. विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्याला परीक्षा संपल्यानंतर OMR शीट जी आहे ती परीक्षकाकडे जमा करायची आहे व त्याची कार्बन प्रत जी आहे ती आपल्यासोबत न्यायची आहे. तसेच ही उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत व्यवस्थित जतन करून ठेवायची आहे. काही दिवसानंतर मंडळाच्या संकेतस्थळावर अंतिम उत्तरसूची जाहीर करून दिली जाणार असल्याने निकालानंतर गुण पडताळणी अथवा फेरतपासणीची सुविधा उपलब्ध असणार नाही. म्हणजेच विद्यार्थी त्याने नोंदवलेल्या उत्तराची कार्बन प्रत ही विद्यार्थ्याकडे उपलब्ध असणार आहे आणि मग मंडळाने त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केल्यानंतर विद्यार्थ्याला त्याने नोंदवलेले मार्क हे पडताळून पाहता येतील व त्याला स्वतःला किती मार्क पडले आहेत हे बघता येईल. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जर काही आक्षेप असेल तर ठराविक दिलेल्या मुदतीत तुम्हाला तो आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी निश्चित करून ही नमुना उत्तरसूची सोबत प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर आक्षेपाचे निराकरण व अंतिम उत्तरसूची जाहीर करणे. नमुना उत्तरसूचीवर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेऊन मंडळ स्तरावर त्यावर आधारित पडताळणी केली जाईल. सर्व आक्षेपाचे खातरजमा केल्यानंतर मंडळामार्फत अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल. अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केल्यानंतर निकालाबाबत मंडळ स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तदनंतर मंडळाने निश्चित केलेल्या तारखेस CET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल व विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपत्रक देण्यात येईल. आता आपण CETसाठी विषयनिहाय घटक कोणकोणते आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. पहिला घटक आहे इंग्लिश. इंग्रजी या घटकासाठी लँग्वेज स्टडी यामध्ये कंपाऊंड वर्ड्स, वर्ड चेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्स, जिरंड, पार्टिसिपल, इन्फिनिटिव्ह, पंक्च्युएशन, होमोफोन, होमोग्राफ, स्पॉट द एरर, करेक्ट स्पेलिंग, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट, यूज ऑफ करेक्ट वर्ब फॉर्म, फिगर्स ऑफ स्पीच, अल्फाबेटिकल ऑर्डर, पार्ट्स ऑफ स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, टेन्स, वर्ड रजिस्टर, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, डिग्री ऑफ कंपॅरिझन, मॉडल ऑक्झिलरीज, अँटोनियम्स, सिनॉम्स, प्रिफिक्स, सफिक्स, वर्ड फॉर्मेशन, कोऑर्डिनेटर, सबऑर्डिनेटर, find the word class, fill in the blanks by choosing the correct phrase or idiom or maxim, proverbs and their meanings, framing questions, question as soon as, clauses, identify and state its kind, transformation of sentences. अशा प्रकारचे प्रश्न लँग्वेज स्टडी या सत्रामध्ये विचारले जातील. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 6 ते 8 लाईनचा तुम्हाला यामध्ये पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला तो सोडवायचा आहे. ते इंग्लिशमधील पुढचा घटक आहे पोएटिक डिव्हायसेस. यामध्ये तुम्हाला पोएटिक डिव्हायसेस आयडेंटिफाय करायचे.
किंवा पोएटिक डिव्हायसेस या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर क्वेश्चन्स बेस्ड ऑन रायटिंग स्किल्स. तसेच CET या परीक्षेमध्ये काही प्रश्न हे रायटिंग स्किलवर आधारित असू शकतात. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातील घटकांचा अभ्यास पाहूयात. गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण म्हणजेच पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, विद्युतधारेचे परिणाम, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, उष्णता, हीट, प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, भिंगे व त्याचे उपयोग, लेन्सेस, धातुविज्ञान, मेटलर्जी, कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स, अवकाश मोहीम, स्पेस मिशन, हे सगळे घटक भाग 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत. विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 यासाठी तुम्हाला अनुवांशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, सजीवातील जीवनक्रिया भाग 1, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, पर्यावरणीय व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, हरित ऊर्जेच्या दिशेने टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, प्राण्यांचे वर्गीकरण टुवर्ड्स ग्रीन ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचे वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन, ओळख सूक्ष्मजीवांशी, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, सामाजिक आरोग्य, सोशल हेल्थ, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता आपण गणित भाग 1 यामध्ये तुम्हाला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा ते पाहूयात. 2 चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, अंकगणित, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, संभाव्यता, प्रोबॅबिलिटी. तसेच गणित भाग 2 मध्ये भूमिती यामध्ये तुम्हाला समरूपता, सिमिलॅरिटी, पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम, वर्तुळ, सर्कल, निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जिओमेट्री आणि त्रिकोणमिती या घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नोमेट्री या घटकाचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता आपण सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र या विषयामध्ये कोणकोणते घटक अभ्यासायचे आहे यावर चर्चा करू. सामाजिक शास्त्र या विषयातील इतिहास या घटकाची आपण सविस्तर चर्चा करू. प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन. दिस मीन्स क्रिटिकल समरी ऑफ हिस्ट्री फ्रॉम मॉडर्न टू एन्शियंट पिरियड या घटकाचा अभ्यास करायचा आहे. इतिहासातील दुसरा घटक आहे उपयोजित इतिहास म्हणजे अप्लाइड हिस्ट्री. पुढचा घटक आहे प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मास मीडिया अँड हिस्ट्री. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. त्यानंतर कला, क्रीडा, साहित्य क्षेत्र आणि इतिहास या घटकाचा अभ्यास करायचा आहे. नंतर पर्यटन आणि इतिहास, टुरिझम ऑफ हिस्ट्री, टुरिझम अँड हिस्ट्री. इतिहास आणि अन्य क्षेत्र म्हणजे हिस्ट्री अँड अदर डिसिप्लिन्स या घटकांचा अभ्यास करायचा आहे. आता आपण राज्यशास्त्र घटकाबद्दल चर्चा करू. संविधानाची वाटचाल, वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, निवडणूक प्रक्रिया, द इलेक्टोरल प्रोसेस, राजकीय पक्ष, राष्ट्रीय, पॉलिटिकल पार्टीज, नॅशनल, राजकीय पक्ष, प्रादेशिक, पॉलिटिकल पार्टीज, रिजनल, सामाजिक व राजकीय चळवळी, सोशल अँड पॉलिटिकल मूव्हमेंट या घटकांचा तुम्हाला राज्यशास्त्र या सत्रामध्ये अभ्यास करायचा आहे. आता आपण भूगोल या विषयाच्या घटकांबद्दल चर्चा करू. स्थान व विस्तार, लोकेशन अँड एक्सटेंट, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, फिजिओग्राफी अँड ड्रेनेज, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, नॅशनल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ, अर्थव्यवस्था व व्यवसाय, इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन, पर्यटन, वाहतूक व संदेशवहन, टुरिझम, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन या घटकांचा तुम्हाला CETसाठी अभ्यास करायचा आहे. CET परीक्षेचा अभ्यास अत्यंत मन लावून करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अतिशय मनापासून आभार.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षा कशा प्रकारे कंडक्ट केली जाईल त्याच्याबाबतचे जे नियम आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही पाठवताल याची मला खात्री आहे. धन्यवाद.